आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। या इकडच्या रहिवाशांनी जी दत्तकृपा सोसायटी आहे त्यांच्या इकडनं एक मागणी होती की त्यांच्याजवळ जागा आहे, त्यांना एक शेड पाहिजे जिथे एक समाज, एक कम्युनिटी सेंटर ज्याला म्हणतो आपण, की इथे सोसायटीचे काही कार्यक्रम इथे होऊ शकतात। काही महत्त्वाचं म्हणजे मुलांना अभ्यास करण्यापासून, छात्रांना अभ्यास करण्यापासून ते इतर कार्यक्रम सुद्धा, घरगुती कार्यक्रम कुठले असले कुटुंबासाठी, परिवारासाठी त्याचा उपयोग चांगला इथे होऊ शकतो। आणि एक सोयी सुविधा आहे जी आज अशा लोकप्रतिनिधींच्या फंडामधनं आपण करू शकतो, ते केलेलं आहे। साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची पूर्वसंध्या जयंती सर्वीकडे सध्या जोमाने सुरू आहे, काय सांगा? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न, ज्यांनी या देशाला संविधान दिलं, त्यांची जयंती, त्याच्या पूर्वसंध्येला आज हे कार्यक्रम होत आहेत। आणि समाजामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की लोकांमध्ये उत्साह आहे। चिरतरुण जे सगळे आहेत ते सगळे मिळून एका उत्साहानं, आनंदानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करतोय। यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश, जो एक मंत्र दिलेला आहे की तुम्ही शांतता प्रस्थापित करा, तुम्ही समता राहू द्या समाजामध्ये आणि बंधुत्व टिकवा, याच्यासाठी तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जो मूल मंत्र आहे, या मंत्राचं संपूर्ण देशानं तो बोध घेतलेला आहे। आणि मला वाटतं मुंबई काय आणि महाराष्ट्रामधील ग्रामीण भाग काय किंवा इतर राज्यांमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे देशाला संविधान देऊन आपल्या देशाला जगामध्ये उच्च स्थान प्राप्त करून दिलं, ज्याच्यामुळे आज ही लोकशाही इथे या भारत देशामध्ये नांदते आहे। त्यामुळे एवढं मोठं वरदान आपल्याला जे मिळालं आहे त्याचा सदुपयोग चांगल्या रीतीने त्यांच्याकडून बोध घेऊन आपण पुढचं मार्गक्रमण करणं। शेड बनवलेला आहे खासदार नदीतून, आणि त्यामुळं आमच्या रहिवासी लोकांची चांगल्यापैकी सोयी झालेली आहे। आनंदित आहात का? आम्ही आनंदितच आहोत। दुसरी गोष्ट मी एक तुम्हाला सांगतो की या ह्याच्यातूनच निवेदनच देतो म्हणून समजा की आम्हाला हा सर्व्हिस रोड जर चांगला बनवून दिला तर या रहिवाशाचं पूर्णपर्यंत राहुल नगरपर्यंत सगळ्यांचं भलं होईल। पण हा करण्याचा प्रयत्न त्यांनी करावा, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो। सेट कोणी बांधून दिला? सेट कोणी बांधलाय? आमदार अनिल भाऊ देसाई कोण आहे खासदार। सर्वप्रथम सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्ताने खूप खूप शुभेच्छा। खरं ते सेड आपल्या सार्वजनिक कामानिमित्त आम्हाला गरज होती आणि तसे बरेचसे कामाची गरज होती, पण अनिल भाऊ देसाईंना जेव्हा आम्ही, काकांनी, आमची कमिटीमध्ये सीमा असतील, मायाताई असतील, सचिन जाधव, संदीप यादव, समीर, या सर्व मंडळींजवळ जाऊन भेटले, तो काळनी तत्काळ मंजूर केलं आणि शेड बांधून दिलं। आणि पण आम्ही त्यांची अजून रस्त्याच्या संदर्भात मागणी केलेली, कारण ह्या ठिकाणी जर एखादा पेशंट असेल तर त्या पेशंटला ॲम्ब्युलन्स घेऊन जाता येत नाही। MMRDने लोकांचं पुनर्वसनाच्या नावाखाली लोकांना बिल्डिंगच्या जंगलामध्ये घुसवलं, पण त्यांना सुख सुविधा दिलेल्या नाही। आज अनेकही बिल्डिंग आहेत त्यांचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे, आज अनेक बिल्डिंग आहेत त्यांचं लिफ्टच्या संदर्भात कोणती सुविधा नाही आणि त्या संदर्भात कोणतेही अवेअरनेस नाही आहे। कमिटीमध्ये पायात पाय हातात हात असल्यासारखा ताळमेळ असल्यामुळं लोकांच्या भवितव्य धोक्यामध्ये निर्माण होण्याचं काम MMRDच्या माध्यमातून झालेलं आहे। एवढा मोठा फ्रीवे केला, पण फ्रीवे करत असताना लोकांना ज्या सुविधा द्यायला पाहिजे, लोकांना जे मार्केट द्यायला पाहिजे, लोकांना हॉस्पिटल द्यायला पाहिजे। माझ्या माहितीप्रमाणे MMRDने जेव्हा प्लॅन केला होता तेव्हा त्यांनी एक हॉस्पिटलचा प्लॅन केला होता, एक मार्केटचा प्लॅन केला होता, एक पोलीस चौकीचा प्लॅन केलेला होता, पण अद्यापही अजून त्याचे कागदावर आहे। मी स्वतः जेव्हा रत्नाकर गायकवाड कमिशनर होते, मी स्वतः हॉस्पिटलसाठी एक प्लॅन केलेला होता, हॉस्पिटलसाठी प्रस्ताव मांडलेला होता। तेव्हा गायकवाड सरांनी सांगितलं होतं जर महानगरपालिका हॉस्पिटल बांधू शकली नाही तर तुम्हाला आम्ही जागा उपलब्ध करून देऊ, पण आजतापर्यंत कोणत्याही महानगरपालिकेची काळजी घेतलेली नाही। आम्ही श्री दत्तकृपा हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून आमचं लोकांनी जेव्हा आज इथं त्रास भोगलेला आहे, कारण इथं आज कुठं आजारी पडलं तर कुठं जाता येत नाही, रस्ता येत नाही, तर त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे, सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की लोकांना चांगले रस्ते द्या, चांगलं आरोग्य द्या, चांगलं शिक्षण द्या आणि चांगल्या सुखसुविधा द्या। ह्याच्या निमित्तानेच आम्ही अनिल भाऊ देसाईंना या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने बोलवलं होतं आणि ते आले, त्यांचं मनपूर्ण आभार। आणि श्री दत्तकृपा हाऊसिंग सोसायटी सर्व सभासदांचं, नागरिकांचं, खास करून महिलांचं, त्यांचा स्वयंपाकाचा वेळ झालेला असला तरी ते थांबलेला आहे, त्यांना भूका लागल्या असते मनात, आम्हाला ते एखाद टाईम काहीतरी बोलत पण असतील, तर त्यांचेही आभार आणि तुमच्या सगळ्यांचं आभार। पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। जय भीम, जय महाराष्ट्र।
म्हणजे नागरिकांकडून म्हणजे खूप दिवसापासून आमची अशी अपेक्षा होती की त्यांनी हे करावं आणि आम्हाला जागा होती ती त्याचा व्यवस्थित वापर झाला पाहिजे आणि त्यांना मग आम्ही अर्ज दिला होता आणि साहेबांनी पण ते मनावर घेतलं, नितीन देसाई साहेबांनी मग आणि त्यांनी करून दिलं. ते खूप आम्हाला चांगलं वाटतंय की आता आमचं झालंय ते काम म्हणून आणि आम्हाला फार म्हणजे महत्वाचंच होतं ते करणं. कुणाचं दुःख असेल किंवा काय असेल त्यासाठी आम्हाला म्हटलं की आम्हाला थोडंसं शेडचं काम करून द्या तुम्ही. आमचे प्रोग्राम पण होतील, मुलांना पण काही जर खेळायचं असेल तिथं किंवा काय असेल दुःख असेल सुख असेल अशा गोष्टीसाठी आम्हाला ते शेड त्यांनी उत्पन्न करून दिलेलं आहे. पण आता सध्या तुमची मागणी होती की बाजूला जो रस्ता आहे हो ते रस्ता पण खूप आम्हाला ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही. हो. कुठली गोष्ट जर आग लागली कुठली हो. बाहेरची हो, गाडी हो, जाऊ शकत नाही, तर त्यासाठी. मग कसं बचाव होईल त्याच्यासाठी आपण ही मागणी केली का अनिल देसाई? हो त्यासाठी आम्ही केली की खूप फिरून यावं लागतं तिकडून. तोपर्यंत समजा जर काय झालं आग लागली हा रस्ता आम्हाला त्याने चालू करून द्यावा किंवा पेशंट सिरियस असेल काय असेल तर नेऊ शकत नाहीये ना, रिक्षा पण नाही पटकन वेळेवर इथे भेटत बाहेर. मग त्यापेक्षा ॲम्ब्युलन्स रस्ता येण्यासाठी तरी तो रस्ता आम्हाला साहेबांनी करून द्यावा ही विनंती.